दिवसाची नवी सुरुवात मी खुशी पाटील स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. किती वाजले आहेत? सकाळचे 11:15. या व्हिडिओमध्ये आज जेवायला काय करणार आहे हा कंटेंट मी घेऊन येणार आहे. जेवायला बनवणार आहे शेवपुरी आणि दहीपुरी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता मी माझ्या मम्मीला मदत करत आहे. आता बटाटे घेऊन ये आपल्याला सोलायला. हा, तो इथे मी माझ्या मम्मीला बटाटे घेऊन देत आहे. हे बघा, इथे माझी आजी भाजी निवडत आहे. आज माझी केस धुतलेली आहेत. बघा केवढी मोठी केस आहेत माझी. तुम्हाला आवडतात का मोठी केस? जर आवडत असेल तर कमेंट करून सांगा. तसं या संडे सगळ्यांना संडेलाच केस धुवायला वेळ भेटतात, कारण मंडे आणि सॅटर्डे शाळा असते, त्यामुळे मग आपल्याला केस धुवायला भेटत नाही. त्यामुळे मी संडेची केस धुते. तुम्ही काही केस धुतात ते कमेंट करून सांगा. आता रगड्याची तयारी झालेली आहे. वाटाणा बटाटा टाकलेला आहे आणि एक चमचा हळद टाकलेली आहे. स्वादानुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण गॅसवरती ठेवूया. आता इथे गॅसवरती मी वाटाणा आणि बटाट्याचं हे रगडा गॅसवर ठेवलेला शिजायला ठेवलेला आहे. तर आता 30 शिट्ट्या झाल्यावर आपला रगडा रेडी. आता आपण इथे गोड पाणी बनवायची तयारी करूयात. इथे माझी मम्मी चिंच खजूर वाटण्यासाठी घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. आता या खजुरातून आपण बिया वेगवेगळ्या करूयात. ऐकलं तसा तुम्ही. हे बघा, अशा या पद्धतीने खजुरातून बिया वेगवेगळ्या करायच्या. आता हे पूर्ण झाल्यावरती पुढचं ब्लॉग दाखवतोय. रात्री माझ्या मम्मीने इथे खजूर, चिंच आणि गूळ हे सगळं भिजवून ठेवलेलं आहे. आणि तेच आता खजुरातून खजूर म्हणजे इंग्लिशमध्ये खजूरला डेट्स म्हणतात. त्याच्यातून बिया वेगवेगळ्या केल्या आहेत. हां, त्या आता इथे माझी मम्मी गाळून घेतलेली आहे. गाळून झालेलं आहे. हे बघा. इथे गोड पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही बनायला घेणार आहोत तिखट पाणी. याच्यामध्ये आलं घेतलंय आणि हे बघा इकडे आलं आहे. हे याच्यात आहे पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या. कोथिंबीर आणि हे मिरच्या. आता हे आपण मिक्सरला वाटून इकडे पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता याच्यातून आपण तिखट पाणी बनवणार आहोत. इथे तिखट पाणी सुद्धा तयार झालेलं आहे. यामध्ये आपण ऍड करूया पाणीपुरी मसाला. तर आता यामध्ये आपण ऍड करूया पाणीपुरी मसाला. आता आपण यामध्ये ऍड करूया पाणीपुरी मसाला. ऍड केलेला आहे पाणीपुरी मसाला. आपण याला मिक्स करूया. आपण चवीनुसार याच्यात 1 चमचा मीठ घालूया. मिक्स. आता आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता परत मिक्स करूया. मिक्स. तिखट पाणी रेडी. संडे मार्केटला, त्यामुळे माझ्या पप्पांनी इथे आणले आहे पेर. आपली इथे ग्रीन चटणी पण झालेली आहे रेडी. तुम्हाला थोड्याच वेळात शेवपुरी आणि दहीपुरी कशी झालेली आहे हे तुम्हाला मी टेस्ट करून दाखवेलच. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रगडा रेडी झालेला आहे. मम्मी आता याला मॅश करत आहे. माझ्या पप्पांनी इथे 2 पुरीचे पॅकेट, 2 शेवचे पॅकेट आणि 1 बुंदीचे पॅकेट आणलेले आहे. बुंदी आणलेले आहेत आणि इथे 2 शेवचे पॅकेट आणलेले आहेत. तर इथे माझ्या मम्मीचं सगळं आवडून झालं आहे. तर मम्मीने माझे इथे पोते बांधले आहे, बघू शकता तुम्ही. सो क्यूट हेअर्स.
बघा माझे पोनीटेल्स मस्त अशी पोनीटेल्स. शिट तेच करायला पाहिजे. काय करू आयडिया. आता काहीच करायला नाही ना, तर आता शेवपुरी आणि त्या पुरीची टेस्ट करून दाखवायला लागेल. काय आता काहीच करायला नाही. पोनीटेल बांधली आहे मस्त टेरेस शेपून खेळते. आता हा व्हिडिओ थोडासा आहे. तर आता मी माझं शेवपुरी दहीपुरी खाऊन खेळायला जाणार आहे. खेळून आलेले आहे. बघा किती घाम आलाय मला, तुम्ही बघू शकता. तर आता मी फ्रेश होणार आहे आणि फ्रेश होऊन मी जाणार आहे रील करायला गच्चीवर. जर तुम्ही अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग आत्ताच्या आत्ता करा सबस्क्राईब आणि लाईक पण करा. हा बघा माझा टेरेस, इथेच मी माझे रील्स करते, तुम्ही बघू शकता. मम्मी से टू हाय. तर सो इथेच मी हा व्हिडिओ थांबवते. इथेच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.